बोलू उद्या तुझी परीक्षा आहे ना, हे घे हॉल तिकीट. माय व अहो तुम्ही काऊन घेऊन आलात? मा ऑफिस जवळच आहे ना, मी जाता जाता घेतलं असतं. बोलू ते तयारच होतं, फक्त आणायचं होतं. आणि प्रेरणा त्याच्या लग्नात तुझी खूप धावपळ झाली, जमली असशील. आणि उद्या परीक्षा आहे म्हणून तू आज सगळा वेळ अभ्यासात गेला पाहिजे म्हणून घे आलो. अहो पण तुम्हाला काही कमी कामं आहेत का? नाही तेव्हा सगळी माई कामं तुम्हीच करत असता. आता अजून हे कशाला केलं? आला मोठा बायकोचा बैल. जगात जसं काही याला एकट्यालाच बायको आहे. नको काळजी करू. बरं मी आवरतो, तू पण घे आवर. बरं. हो प्रेरणा, ब्लॅक कॉफी. Jojo, good morning. तेजा, शांत का बसलीस ग? काय झालं? झोप नाही झाली का? अरे गुड मॉर्निंग. उठलात तुम्ही? मी माझ्यासाठी चहा करते. त्याच्या तुला काय हवंय का, ब्लॅक कॉफी वगैरे? काय ग, काय झालं? अशी का बसलीस? काय नाही. तेच झालं, मग अशी आले आतून बाहेर आणि जोरात ओरडली, प्रेरणा ब्लॅक कॉफी. तेवढंच आठवलं की आजपासून प्रेरणा नसणार आहे आपल्यासोबत. काही गोष्टी आपण एखाद्यावर किती सहजपणे अशा सोपवून देतो ना. आता आपली प्रेरणाच बघ ना. कॉफी असू दे, घरातले डबे असू दे, घरातली कामं असू दे, सगळं अगदी हसत हसत करायची. ना कसली तक्रार, ना कशाला नकार. आपलं सवयीचं माणूस घरातून गेलं ना की मग त्याची खरी किंमत कळते बघ आपल्याला. हो ना यार, बोले तो प्रेरणा दी आपल्या लाईफ मध्ये एंजल सारखी होती ना. कधी ताई बनून, कधी आई बनून सतत आपल्याला सपोर्ट करायची. मला आठवत आहे मॅडम रात्री 3-3 वाजेपर्यंत जागायच्या का, तर माझं प्रोजेक्ट सबमिशन असायचं म्हणून ब्लॅक कॉफी करून द्यायच्या रात्रभर. आता काय करत असेल ग ती? अरे अजितला ब्रेकफास्ट तयार करून देत असेल. ऑफकोर्स. ए, आपल्याला तिची इतकी आठवण येते, तिला येत असेल का ग आपली आठवण? मिठू, हा काय प्रश्न झाला का? आठवण येत असेल का म्हणजे? आय एम डॅम शुअर 100% तिला आपली आठवण येत असणार. आपण वेगळ्या थोडेच आहोत, एकच तर. येस डार्लिंग.
गुड मॉर्निंग माय लव. काय आहे हे सगळं? बघा काय काय आहे ते. हे घे. आजपासून प्रत्येक दिवसाची सुरुवात अशी होणार, भेटती आणि माझं प्रेम. पण तुम्ही किती तुम्ही तू बोलत होतीस ना मला. तू किती केलंस? मी केलं असतं ना उठल्यावर. प्रेरणा, आजपर्यंत तू भावासाठी, आईसाठी, मैत्रिणींसाठी खूप काही केलंस. आता वेळ आहे की कोणीतरी फक्त तुझ्यासाठी काही करावं. आणि तो कोणीतरी म्हणजे मी असणार आहे. छान आहे ना? छान आहे. पण खरंच मी नशीबवान आहे. नाही, तू नशीबवान आहेस की नाही हे हा चहा प्यायल्यानंतर कळेल. हो पिऊ. स्वामी पाठीशी राहा. कमाल झालाय चहा. चालाय कमाल. मी खरंच खर तर ना बनवला तेव्हा ठीकठाक होता. हा, तू आधी प्यायल्यानंतर तो कमाल झाला असावा. खरंच खरंच. त्या लवकर, अजून नाश्ता पण आहे. देऊ? घेत. भरू पण शकतो मी. वल्लू, डबा दे बरं, उशीर होई राहिला. हो हो हो, हे घ्या हे घ्या. तुमचा डब्बा पूर्ण संपवायचंय, वेळेत जेवायचंय, कळलं? हो. पण तू तयार का नाही होई गेली अजून? अहो ते मला जरा किराणा दुकानात जायचंय ना, थोडं सामान आणायचंय, जाते मग. येतो. बरं सासूबाई ऐका ना, ते मी किराणा दुकानात जाऊन येते. डाळी आणि सगळं संपलंय ना, ते घेऊन येते पटकन. लाल मिरची बी आणजो बरं. हो आणते, आलेच. या मायाजवळ कोणतं कागद दिला मन्याने काय माहिती. बँकेचा तर कागद नसेल ना. तुझ्या नावावर काही पैसे बिशे ठेवले का याने बँकेत? शोधू. आणि मी नाही आहे, सारखं सांगत होता सांभाळीसन ठेव, सांभाळीसन ठेव. कसला कागद अशी. हा, सापडलं. काय असेल बरं या कागदामध्ये? याचं काय महत्व आहे ना ते आधी पाहायला लागेल. कोणाला विचारू? पाणी. थँक्यू. आज काय करूया जेवायला? आपल्यासाठी जेवायला भाकरी आणि वांग्याचं भरीत करू, तुझं फेवरेट. अगं प्रेरणा, काय
काल आल्याबरोबर तू घर आवरायला घेतलंस, आज लगेच किचन सांभाळायला लागलीस. काय चाललंय? त्यात काय एवढं नाही, म्हणजे तूही कामच करतोयस ना. अगं नाही, ते आपल्या चारमलोपायचा हिशोब टॅली करतोय. अच्छा, जरा घोळ झालाय थोडा. 291 गुणिले 150. 43,650 ना. 43,650च होतात ना. थांब, दुसरं. हा, 156 गुणिले 78. 12,168. अगं काय, हे जरा सोपं होतं, आपण जरा कठीण बघूया. हा, 985 गुणिले 63. 65,055. अगं प्रेरणा, अगं हे काय आहे? अरे बापरे प्रेरणा, प्रेरणा अगं सॉलिड आहेस तू. अगं तोंडी करते हे सगळं तू. अगं मी कॅल्क्युलेटर करताना सुद्धा गोंधळ घालतो. नाही, सॉलिड वगैरे एवढं काही नाही त्यात. काय ना, मी लहान असताना पाढेपाठ करायला बसले ना की हातात छडी घेऊन बाबा समोर उभे राहायचे. मग काय झाले पाठ पाढे. आणि छोटीशी का होईना पण खानावळ आहेच ना आमची तिथे.